कधी असा विचार मनात आलाय का की काही लोक अगदी सहजपणे सर्वांची मने जिंकतात, तर काही लोक खूप हुशार आणि चांगले असूनही इतरांशी जोडले जात नाहीत? हो ना, म्हणजे एखाद्या खोलीत काही लोक प्रवेश करतात आणि संपूर्ण वातावरण कसं एकदम सकारात्मक होतं, पण काही लोकांच्या नुसत्या असण्यानेच एक प्रकारचा ताण जाणवतो. नमस्कार, स्वागत आहे मराठी बुकवर्समध्ये, जिथे आपण पुस्तकांमधील विचार, कथा आणि ज्ञानाच्या विश्वाचा प्रवास करतो. आजच्या या सखोल चर्चेत आपण मानवी नातेसंबंध, संवाद आणि प्रभाव पाडण्याचं मानसशास्त्र अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. खरं तर हा मानवी स्वभावाचा अत्यंत रंजक आणि गुंतागुंतीचा पैलू आहे. केवळ बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असून भागत नाही. हा सगळा खेळ मानवी मानसशास्त्राचा आणि भावनिक बुद्धिमत्तेचा आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या विषयाचा गुंता सोडवण्यासाठी आपण डेल कार्नेगी यांच्या अत्यंत गाजलेल्या हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकाचा आधार घेणार आहोत. सोबतच मायकल वॅटकिन्स यांचं प्रिन्सिपल्स ऑफ पर्स्युएशन हे साहित्य आणि आजच्या डिजिटल युगातील या सगळ्याचा संदर्भही आपण पाहणार आहोत. बरं, आजच्या काळात हे विषय अधिकच प्रस्तुत ठरतात. कारण तंत्रज्ञानाने संवादाची साधनं कितीही वाढवली असली तरी खऱ्या अर्थाने एकमेकांशी जोडले जाण्याची कला आपण कुठेतरी हरवत चाललो आहोत. ठीक आहे, आपण यावर सविस्तर चर्चा करूया, कारण या पुस्तकाचा इतिहास आणि त्याचा प्रभाव खरोखरच थक्क करणारा आहे. विचार करा, 1936 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या आजवर 3 कोटीहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. बापरे, 3 कोटी म्हणजे खूपच मोठी संख्या आहे. हो ना. आणि वॉरेन बफे यांच्या सारख्या व्यावसायिक दिग्गजावर या पुस्तकाचा इतका मोठा प्रभाव पडला की ते आजही त्यांच्या ऑफिसमध्ये या कोर्सचं प्रमाणपत्र अत्यंत अभिमानाने लावून ठेवतात. पण इथे एक विरोधाभास देखील आहे. कोणता विरोधाभास? चार्ल्स मॅन्सन सारख्या एका भयानक गुन्हेगाराने तुरुंगात असताना हेच पुस्तक वाचलं आणि लोकांवर प्रभाव टाकून त्यांच्याकडून गुन्हे करून घेण्यासाठी यातील तंत्रांचा गैरवापर केला. म्हणजे एकच ज्ञान, पण त्याचा वापर साम्राज्य उभं करण्यासाठी किंवा विध्वंस करण्यासाठी होऊ शकतो हे यातून स्पष्ट दिसतं. इथे सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की प्रभाव पाडण्याचं हे तंत्र मुळात एक तटस्थ साधन आहे. ते कसं वापरलं जातं हे वापरणाऱ्याच्या हेतूवर अवलंबून असतं. आणि या पुस्तकाचा पाया डेल कार्नेगी यांच्या वैयक्तिक संघर्षातूनच रचला गेला आहे. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातून ते हे शिकले असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी तसंच. कार्नेगी हे मिसूरीमधील एक अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले. सुरुवातीला त्यांना एक फिरते व्याख्याता बनायचं होतं, पण तिथे त्यांना मोठं अपयश आलं. पुढे जेव्हा त्यांनी न्यूयॉर्कमध्ये YMCA संस्थेत सार्वजनिक भाषणाचे धडे द्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना एक अत्यंत महत्त्वाचा शोध लागला. माझ्या मते तो शोध केवळ आवाजातील चढउतार किंवा मंचावर कसं उभं राहावं यापुरता मर्यादित नक्कीच नसावा. त्यांनी बहुधा हे ओळखले असावं की सार्वजनिक भाषण ही समोरच्याच्या मनाशी जोडले जाण्याची एक मानसिक प्रक्रिया आहे. बरोबर? हो, अगदी अचूक ओळखलत. त्यांना समजलं की जर एखाद्याला इतरांचं वर्तन बदलायचं असेल तर सर्वात आधी त्यांच्याप्रती असलेलं स्वतःचं वर्तन बदललं पाहिजे. संवादाचं मूळ हे व्याकरणात नसून मानसशास्त्रात दडलेलं आहे. म्हणजे आधी स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक आहे. नक्कीच. आणि इथूनच या पुस्तकाच्या मूळ तत्वज्ञानाची सुरुवात होते. संवादाची मूलभूत तंत्रे सांगताना त्यांनी पहिला आणि सर्वात कळीचा नियम सांगितलाय, तो म्हणजे टीका करणं, निंदा करणं आणि तक्रार करणं टाळा. हा नियम ऐकायला सोपा वाटतो, पण प्रत्यक्ष पाळायला सर्वात कठीण आहे. पुस्तकात अब्राहम लिंकन यांचं एक फार सुंदर उदाहरण दिलं आहे. लिंकन हे असं व्यक्तिमत्व होतं जे कधीही कोणावर उघडपणे टीका करत नसत. पण ते सुरुवातीपासून तसे नव्हते, हो ना? तेच तर. तरुणपणी ते लोकांवर अत्यंत खोचक टीका करत असत. पण एका घटनेने त्यांचं आयुष्य बदललं. हो, तरुणपणी त्यांनी एका व्यक्तीवर पत्रातून इतकी कठोर टीका केली होती की प्रकरण थेट तलवारीने द्वंद्वयुद्ध खेळण्यापर्यंत पोचलं होतं. बापरे, तलवारीने द्वंद्वयुद्ध? हो, सुदैवाने ते युद्ध टळलं. पण त्या दिवसापासून लिंकन यांनी कोणावरही वैयक्तिक टीका न करण्याचा धडा घेतला. याचं मानसशास्त्रीय कारण खूप खोल आहे. ते कसं काय? जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्यावर टीका करते तेव्हा समोरच्या व्यक्तीचा मेंदू लगेच बचावात्मक पवित्रा घेतो. टीकेमुळे माणसाच्या मेंदूतील अमिगडाला हा भाग सक्रिय होतो, जो प्रत्यक्ष शारीरिक धोक्याच्या वेळी जशी प्रतिक्रिया देतो तशीच प्रतिक्रिया मानसिक धोक्याच्या वेळीही देतो. म्हणजे माणूस तर्काने विचार करणं थांबवतो आणि स्वतःच्या अहंकाराचं रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जातो. अगदी बरोबर. म्हणजे दुसऱ्याच्या चुका काढण्याऐवजी त्याचा दृष्टिकोन समजून घेणं जास्त फायद्याचं ठरतं. कठोर टीकेमुळे माणसाचं खच्चीकरण होतं.
थॉमस हार्डी यांच्यासारख्या महान लेखकाने एका कठोर टीकेमुळे कादंबरी लिहिणं कायमचं सोडून दिलं होतं. हे उदाहरण पुस्तकात आहेच. हो, आणि म्हणूनच प्रामाणिक आणि मनापासून कौतुक करणं हा संवादातील दुसरा महत्वाचा दुवा ठरतो. पण या सर्वात मला हेनरी फोर्ड यांचा तो नियम सर्वात जास्त भावला, म्हणजे इतरांच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल प्रबळ इच्छा निर्माण करणं. फोर्ड म्हणायचे की यशाचं रहस्य हे स्वतःच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार करण्याच्या क्षमतेत दडवलेलं आहे. हे अगदी साध्या उदाहरणातून सांगायचं तर कसं सांगाल? म्हणजे समजा एका कुत्र्याला फेकलेली काठी परत आणायला शिकवायचं आहे. हा कुत्रा किती आळशी आहे, तो माझं ऐकत नाही, अशी तक्रार करत बसण्यात काहीच अर्थ नसतो. त्यापेक्षा ती काठी अशा पद्धतीनं फेकावी लागते की ती धावून पकडण्याची कुत्र्यालाच आतून प्रबळ इच्छा निर्माण होईल. क्या बात आहे. माणसांच्या बाबतीतही हेच घडतं. पण इथे माझ्या मनात एक शंका येते. समजा एखाद्या व्यक्तीने खूप मोठी चूक केली आहे आणि आपल्याला तिचं खरोखरच खूप राग आलेला आहे. अशा वेळी हा नियम कसा लागू करायचा? रागात असताना गोड बोलणं आणि प्रबळ इच्छा निर्माण करणं हे वास्तवात कसं शक्य आहे? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर इथेच मानवी स्वभावाची खरी परीक्षा असते. कार्नेगी यांच्या मते मानव हा तर्काने वागणारा प्राणी नाहीच मुळी. म्हणजे आपण सगळे भावनांच्या आहारी जातो असं तुम्हाला म्हणायचंय? नक्कीच. आपण सर्वजण भावनांनी, पूर्वग्रहांनी चालणारे आणि स्वतःचा अहंकार जपणारे प्राणी आहोत. जेव्हा आपल्याला राग येतो आणि आपण एखाद्यावर टीका करतो तेव्हा आपण त्याच्या तर्काला आव्हान देत नसून त्याच्या अहंकाराला दुखावत असतो. आणि त्यामुळे तो माणूस आपली चूक सुधारण्याऐवजी स्वतःचा बचाव करू लागतो. बरोबर. म्हणून जेव्हा चूक घडते तेव्हा तू हे का केलंस असं विचारण्याऐवजी कोणत्या परिस्थितीमुळे हे घडलं असावं असा विचार करणं आवश्यक असतं. सगळं काही समजून घेणं म्हणजे सर्व काही माफ करण्यासारखं आहे. तर मग जर टीकाकीराले हे संवादाच्या भिंती उभ्या राहतात तर आपण संवादाचे पूल कसे बांधू शकतो? पुस्तकात लोकांची मने जिंकण्यासाठी आणि प्रत्यक्ष संवादात लोकप्रिय होण्यासाठी काही अत्यंत साधे पण प्रभावी मार्ग सांगितले आहेत. त्यातला एक म्हणजे एक उत्तम श्रोता बनणं. हो, कार्नेगी यांनी न्यूयॉर्कमधील एका पोस्ट ऑफिसमधील एका कंटाळलेला क्लार्कचा जो किस्सा सांगितलाय तो खूपच बोलका आहे. तो किस्सा खरोखरच खूप रंजक आहे. तो क्लार्क वर्षानुवर्षे तेच कंटाळवाणे काम करून पार थकला होता. कार्नेगीनी ठरवलं की आज आपण या माणसाला आपल्याशी हसतमुखाने बोलायला भाग पाडू. मग त्यांनी काय केलं? त्यांनी विचार केला की या व्यक्तीमध्ये खरोखर कौतुक करण्यासारखं काय आहे, आणि त्यांनी त्या क्लार्कच्या सुंदर केसांचं अत्यंत प्रामाणिकपणे कौतुक केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या एका वाक्याने त्या क्लार्कचा पूर्ण दिवस बदलून गेला. तो अत्यंत आनंदाने बोलू लागला. इथे फक्त बोलणं महत्वाचं नव्हतं, तर समोरच्या व्यक्तीला पाहणं आणि तिला महत्त्व देणं हे जास्त गरजेचं होतं. इथे स्मित हास्य करणं आणि लोकांची नावे लक्षात ठेवणं हे नियमही खूप महत्त्वाचे ठरतात. कारण कोणत्याही व्यक्तीसाठी तिचं स्वतःचं नाव हा जगातील सर्वात गोड आणि महत्त्वाचा शब्द असतो. अगदी खरं आहे. जेव्हा आपण इतरांच्या गोष्टीत रस दाखवतो तेव्हाच लोक आपल्यात रस दाखवतात. आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो या प्रवासात येतो तो म्हणजे वादविवाद. हो, वादातून जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वाद पूर्णपणे टाळणं. बेंजामिन फ्रँकलिन यांचं उदाहरण इथे उल्लेखनीय आहे. तरुणपणी फ्रँकलिन हे अत्यंत उतावळे आणि सतत वाद घालणारे होते. नेहमी दुसऱ्याला चुकीचे ठरवण्यात त्यांना आनंद मिळायचा. पण एका जुन्या मित्राने जेव्हा त्यांना त्यांच्या या स्वभावाबद्दल खडेबोल सुनावले तेव्हा त्यांनी स्वतःत मुळापासून बदल घडून आणला. होय, त्यांनी ठरवलं की ते कधीही कोणाच्याही मताला थेट तुम्ही चुकीचे आहात असं म्हणणार नाहीत. आणि याच बदलामुळे ते अमेरिकेच्या इतिहासातील एक अत्यंत मुत्सद्दी आणि शांत राजदूत बनू शकले. फ्रँकलिन यांचा हा बदल सॉक्रेटिसच्या तत्वज्ञानाशी खूप मिळता जुळता आहे. सॉक्रेटिस हे संवादाची सुरुवात कधीही मतभेदाच्या मुद्द्यावरून करत नसत. मग ते कशी सुरुवात करायचे? ते अशा मुद्द्यांवरून सुरुवात करत ज्यावर दोन्ही बाजूंचं एकमत असेल. संवादाच्या सुरुवातीला समोरच्या व्यक्तीकडून वारंवार होकार मिळवण्यावर त्यांचा भर असे. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. जेव्हा समोरची व्यक्ती हो म्हणते तेव्हा ती मानसिकदृष्ट्या अनुकूल बनते. एका थेंब मधाने जेवढ्या माशा आकर्षित होतात तेवढ्या एका मोठ्या बादलीभर कडू औषधाने होत नाहीत. अगदी बरोबर. हे मानवी अहंकारालाही लागू होतं. पण मला इथे एक आक्षेप नोंदवावासा वाटतो. सतत गोड बोलणं,
नेहमी होकार मिळवण्याचा प्रयत्न करणं, लोकांची नावे लक्षात ठेवून त्यांचं कौतुक करणं, हे सर्व ऐकायला एखाद्या मानसिक खेळासारखे किंवा स्वार्थी हेतूने केलेल्या खुशामतीसारखे वाटत नाही का? हे सगळं खोटं आणि वरवरचं वाटू शकतं. हां, अत्यंत रास्त आक्षेप आहे आणि अनेक विचारवंतांना हा प्रश्न पडतो. पण कार्नेगी यांनी स्वस्थ खुशामत आणि प्रामाणिक कौतुक यातील अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वाचा फरक स्पष्ट केला आहे. तो फरक कसा ओळखायचा? खुशामत ही उथळ असते. ती स्वार्थी हेतूने केलेली असते. ती केवळ ओठांतून येते आणि समोरच्या व्यक्तीला ती लगेच ओळखू येते. याउलट प्रामाणिक कौतुक हे मनापासून येतं. त्यात स्वार्थ नसतो, तर समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाबद्दल आदर असतो. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या अर्थाने समोरच्याचा विचार करते तेव्हा तो भावनिक खेळ राहत नाही, तर ती एक मूल्यवान आणि पारदर्शक देवाणघेवाण बनते. होय, मतभेद असतानाही केवळ स्वतः जिंकण्यासाठी संवाद न साधता संवादाचे पूल बांधणं हे या प्रामाणिकपणाचेच लक्षण आहे. हा फरक खूपच महत्वाचा आहे. आता आपण या वैयक्तिक संवादाकडून कार्यस्थळ आणि नेतृत्वाच्या आव्हानांशी हे नियम कसे जोडले जातात याकडे पाहूया. नक्कीच. कुटुंबात किंवा मित्रांसोबत हे नियम पाळणं ठीक आहे, पण एखाद्या मोठ्या कंपनीत जिथे कठोर निर्णय घ्यावे लागतात तिथे काय? कामाच्या ठिकाणी राग न आणता लोकांमध्ये बदल कसा घडवावा हे नेतृत्वापुढील सर्वात मोठं आव्हान असतं. हो, कारण जेव्हा एखाद्या नेत्याला आपल्या कर्मचाऱ्याची चूक सुधारायची असते तेव्हा फक्त हसून आणि कौतुक करून चालत नाही. तेच तर. तिथेही मूळ तत्वे तीच राहतात, फक्त त्यांची अंमलबजावणी बदलते. दुसऱ्याच्या चुका काढण्यापूर्वी स्वतःच्या चुकांबद्दल बोलण्याची पद्धत कार्यस्थळावर खूप प्रभावी ठरते. म्हणजे आधी स्वतःची चूक मान्य करायची. हो, जेव्हा एखादा वरिष्ठ अधिकारी थेट एखाद्याला त्याची चूक दाखवून देतो तेव्हा कर्मचारी लगेच बचावात्मक होतो. पण जर अधिकाऱ्याने आधी स्वतःच्या अपूर्णतेची किंवा भूतकाळातील चुकांची कबुली दिली तर समोरच्याला त्याची स्वतःची चूक स्वीकारणं आणि सुधारणं खूप सोपं जातं. O.N.D. यंग यांचं उदाहरण या संदर्भात खूप प्रेरणादायी आहे. ते कधीही कोणाला थेट आदेश देत नसत. ते कधीही हे करा किंवा ते करू नका असं म्हणत नसत. मग ते कशाप्रकारे काम करून घ्यायचे? त्याऐवजी ते नेहमी यावर काय विचार आहे किंवा हा मार्ग योग्य ठरेल का असे प्रश्न विचारून कर्मचाऱ्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेत असत. आणि याचाच परिणाम असा होतो की समोरच्या व्यक्तीची प्रतिष्ठा जपली जाते. त्याला एक आदर आणि चांगली ओळख दिली जाते, ज्याला जागण्यासाठी तो स्वतःहून प्रामाणिक प्रयत्न करू लागतो. इथे आपण मायकेल वॅटकिन्स यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ पर्स्युएजन या अत्यंत महत्वाच्या संशोधनाचा संदर्भ घेऊ शकतो. हो, नेतृत्व करताना केवळ पदाचा अधिकार चालत नाही, तर तिथे प्रभाव पाडण्याचं कौशल्य पणाला लागतं. बरोबर. वॅटकिन्स यांच्या संशोधनात व्हाईट गुड्स इंक या कंपनीचं एक उत्तम उदाहरण दिलं आहे. डॅना मोनोसॉफ ही या कंपनीची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असते. तिला कंपनीचा पारंपरिक विक्रीचा मार्ग बदलून मोठ्या दुकानांमधून थेट विक्री सुरू करायची असते. पण तिला माहीत असतं की केवळ आदेश देऊन हे साध्य होणार नाही. अगदी बरोबर. तिच्या हाताखाली काम करणारा विक्री विभागाचा उपाध्यक्ष टॉड सिन्सन हा या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतो. होय, डॅना मोनोसॉफला हे ओळखावं लागतं की कंपनीत कोणाचा कोणावर प्रभाव आहे. वॅटकिन्स याला प्रभावाचं जाळे ओळखणं असं म्हणतात. म्हणजे इन्फ्लुएन्स लँडस्केप, बरोबर ना? हो, डॅनाला लक्षात येतं की टॉड सिम्सन यांचा कंपनीच्या जुन्या संस्कृतीवर खूप विश्वास आहे आणि त्यांचं प्रादेशिक व्यवस्थापकांवर प्रचंड वर्चस्व आहे. जर टॉड यांनी विरोध केला तर संपूर्ण योजना पहिल्याच दिवशी बारघडू शकते. म्हणून डॅना थेट मी बॉस आहे, तुम्ही माझं ऐका असं म्हणू शकली असती, पण तिने तसं केलं नाही. हे अगदी एखाद्या बुद्धिबळाच्या खेळासारखे आहे, जिथे समोरच्याच्या सोंगट्या मारण्याऐवजी संपूर्ण खेळाची रचना अशी करायची की सर्वांची ताकद एकाच दिशेने काम करेल. अगदी अचूक. डॅनाला टॉडच्या कृतीला चालना देणाऱ्या शक्ती आणि विरोध करणाऱ्या शक्ती ओळखाव्या लागतात. पण ती हे प्रत्यक्ष कसं करते? केवळ हसून आणि कौतुक करून तर टॉडसारखा जुना अधिकारी बदलणार नाही. यामुळेच वॉटकिन्स यांचं तत्व इथे महत्वाचं ठरतं. डॅना टॉडला नवीन धोरण असं मांडून सांगते, ज्याला आपण दृष्टिकोन मांडण्याची पद्धत म्हणू शकतो. म्हणजे समोरच्याच्या दृष्टिकोनातून विचार करणं. हो, ती टॉडला हे दाखवून देते की नवीन धोरणामुळे त्याचे जुने अधिकार कमी होणार नाहीत, तर उलट कंपनीचा विस्तार झाल्यामुळे त्याचं महत्त्व अधिक वाढेल. ती समोरच्या व्यक्तीला तिच्याच हिताची जाणीव करून देते. अरे वा, तुम्ही हे करा असं सांगण्यापेक्षा जेव्हा आपण नवीन दृष्टिकोन मांडून प्रश्न विचारतो तेव्हा समोरच्याला त्या कामाबद्दल स्वतःचा मालकी हक्क वाटतो. हो, डॅना टॉडचा विश्वास जिंकते
आणि त्याला या नवीन धोरणात त्याचं कसं भलं आहे हे त्याच्याच दृष्टिकोनातून समजावून सांगते. म्हणजे स्वतःचा मुद्दा रेटण्याऐवजी समोरच्याच्या कल्याणाचा विचार करून त्याला आपल्या बाजूने वळवणं. हे खरोखरच अत्यंत प्रभावी आहे. नक्कीच. पण हे सर्व विचार, मग ते डेल कार्नेगींचे असोत किंवा कॉर्पोरेट बैठकीतले असोत, हे समोरासमोर बसून संवाद साधण्याच्या संदर्भात मांडले गेले आहेत. आज आपण अशा युगात आहोत जिथे सर्व काही डिजिटल झालं आहे. तेही आहे. लोक प्रत्यक्ष भेटण्याऐवजी ईमेल, व्हिडिओ कॉल्स आणि सोशल मीडियावर संवाद साधतात. हे जुने नियम आजच्या आभासी युगात खरोखर लागू होतात का? इथेच डेल कार्नेगी यांच्या तत्वांचं आजच्या काळातील महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवतं. ते कसं? संवादाचं माध्यम बदललं आहे. पत्रांची जागा ईमेल किंवा मेसेजिंगने घेतलीये, पण मानवाच्या मूळ गरजा आणि इच्छा आजही अगदी तशाच आहेत. किंबहुना डिजिटल जगात या तत्वांची गरज अधिक वाढली आहे. कारण इथे भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्यक्ष चेहरा समोर नसतो, केवळ शब्द असतात. अगदी बरोबर. आणि या आभासी जगात माणसाचा अहंकार अधिकच नाजूक झालेला दिसतो, नाही का? हो ना, इंटरनेटवर कोणत्याही गोष्टीचा प्रसार अत्यंत वेगाने होतो. सोशल मीडियाच्या काळात एखादी चूक झाली तर ती त्वरित आणि स्पष्टपणे मान्य करणं अधिक महत्त्वाचं झालं आहे. पूर्वी एखादी चूक 4 लोकांत मर्यादित राहायची, पण आता ती क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत पोहोचते. जर एखादी व्यक्ती चूक लपवण्याचा किंवा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करू लागली तर इंटरनेटवरील समुदाय अत्यंत आक्रमक होतो आणि प्रतिष्ठा धुळीच मिळायला वेळ लागत नाही. शिवाय आपण अशा एका ताळात जगत आहोत जिथे प्रत्येक जण स्वतःचं मार्केटिंग करण्यावरच भर देत असतो. खरंय, मी किती भारी आहे, माझं काम कसं सर्वोत्तम आहे, हेच सर्वजण ओरडून सांगत असतात. अशा गोंगाटात स्वतःची ओळख कशी निर्माण करायची? आणि नेमकी ही चूक बरेच लोक करतात. डिजिटल जगात यशस्वी होण्यासाठी केवळ स्वतःची जाहिरात करून चालत नाही. तिथे इतरांच्या आयुष्यात काहीतरी मूल्यवान जोडणं महत्त्वाचं असतं. म्हणजे व्हॅल्यू ॲड करणं? हो, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी खऱ्या अर्थाने जोडले जाणं, त्यांच्याशी एक प्रकारची मानसिक जवळीक निर्माण करणं, हे आजच्या काळात यशाचं खरं सूत्र आहे. एखादी व्यक्ती आपल्या प्रेक्षकांना काय देते, त्यांचे प्रश्न कसे सोडवते आणि त्यांना कसे समजून घेते, यावर तिचा खरा प्रभाव ठरतो. अगदी बरोबर. तर या सगळ्या चर्चेचा अन्वयार्थ काय काढता येईल? आजच्या या मी आणि माझं असं स्वकेंद्री जगात, जिथे प्रत्येकजण स्वतःबद्दलच बोलण्यासाठी धडपडत आहे, तिथे शांतपणे इतरांचं म्हणणं ऐकून घेणारा माणूस साहजिकच एक वेगळा ठसा उमटवतो. अगदी अचूक. डिजिटल जगात आपण सर्वजण एकमेकांशी सतत जोडलेले दिसतो. हजारो फॉलोअर्स असतात, शेकडो मित्र असतात, पण तरीही माणूस आतून खूप एकटा आणि एकाकी आहे. हो ना, हे अगदी खरंय. अशा वेळी जेव्हा कोणी खऱ्या अर्थाने लक्ष देऊन समोरच्याचं म्हणणं ऐकतो किंवा एखाद्या डिजिटल माध्यमातून प्रामाणिकपणे दाद देतो, तेव्हा तो प्रभाव अत्यंत सखोल आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. केवळ माहिती पसरवण्याऐवजी खऱ्या अर्थाने कौतुक करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर करणं ही आधुनिक काळातील सर्वात मोठी ताकद बनली आहे. खरंच आहे हे. हे विचार खरोखरच खूप प्रगल्भ आणि जमिनीवर आणणारे आहेत. आजच्या या संपूर्ण सखोल चर्चेचा जर आपण सारांश काढायचा ठरवला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते. ती कोणती? इतरांवर प्रभाव टाकणं म्हणजे त्यांना आपल्या तर्काने हरवणं किंवा आपल्या हुशारीने गप्प करणं नव्हे, तर प्रभाव टाकणं म्हणजे अत्यंत प्रामाणिक, सहानुभूतीने त्यांचं म्हणणं ऐकणं आणि त्यांच्या कृतीमागील मूळ इच्छा समजून घेणं होय. आणि हे ज्ञान केवळ पुस्तकापुरतं किंवा व्यवसायापुरतं मर्यादित नाही, तर ते मानवी जीवनाच्या प्रत्येक वळणावर कामी येणारं आहे. कुटुंबातील एखादा जुना वाद सोडवण्याचा प्रसंग असो किंवा कॉर्पोरेट विश्वातील एखादा मोठा आणि गुंतागुंतीचा निर्णय घेण्याची वेळ असो, मानवी जीवनाचा दर्जा हा पूर्णपणे नातेसंबंधांच्या दर्जावरच अवलंबून असतो. आपण तंत्रज्ञानात कितीही प्रगती केली तरी आपण शेवटी एकमेकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आहोत. आणि म्हणूनच कार्नेगींचं ते वाक्य कायमस्वरूपी कोरून ठेवण्यासारखं आहे की आपण कोणत्याही तर्काने वागणाऱ्या यंत्रांशी संवाद साधत नसून भावनांनी चालणाऱ्या आणि अहंकाराने वेढलेल्या प्राण्यांशी व्यवहार करत आहोत. आजच्या या चर्चेने मानवी स्वभावाकडे पाहण्याचा एक नवीन आणि स्वच्छ दृष्टिकोन नक्कीच दिला आहे. हो, दररोज अनेक लोकांशी संवाद घडतो. कधी वाद होतात, कधी राग येतो, तर कधी आनंद व्यक्त केला जातो. पण या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा विचार नक्कीच मनात रेंगाळत राहतो. कोणता विचार? जर आपला प्रत्येक संवाद हा केवळ आपल्याच वर्तनाचा आणि विचारांचा आरसा असेल, तर दररोज ज्या संघर्षांना सामोरे जावे लागते
ते समोरच्या व्यक्तीच्या मनातील ती प्रबळ इच्छा समजून घेण्यात आपणच कमी पडत आहोत याचंच एक लक्षण तर नाही ना. याच विचारासोबत आजचा मराठी बुकवर्सचा हा प्रवास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत.